नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, आज आपल्याला घड्याळ टॉपिक वर जे पार्ट 2 मध्ये जे क्वेश्चन आहेत ते बघायचे आणि आज आपल्याला घड्याळ टॉपिक हा आपल्या इथं या सेकंड लेक्चरला समाप्त करायचा. वेळ न करता आपण चलो आता जाऊ. बघा, याच्या आधी जे आपण शेवटचा टाइप घेतला होता त्याच्यामध्ये काही क्वेश्चन घेतला होता विरुद्ध बाजूचा. परत इथं देखील विरुद्ध बाजूचा क्वेश्चन आलाय. काय? सोमवारी सकाळी 8 ते बुधवार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. हा आता खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि असा प्रश्न हा आयएमपी प्रश्न आहे. आयएमपी खूप आयएमपी प्रश्न आहे. कारण का? सोमवारी सकाळी 8 दिले. सकाळी किती? 8. सोमवारी सकाळी 8 ते संध्याकाळी बुधवार संध्याकाळी 7. मी काय करतो? मंगळवार त्यानंतर बुधवार. मला जरी त्यांनी बुधवारी संध्याकाळी विचारले ना, मी बुधवार सकाळी 8 पर्यंत काढून घेतो. सकाळी किती पर्यंत काढून घेतो? 8 पर्यंत. कारण का? अवघडात पडायचं नाही. किती सोपं करता येईल आपल्याला तेवढं बघायचं. किती दिवस झाले? हा एक दिवस आणि हा एक दिवस, 2 दिवस. कोणता? विरुद्ध कोण. विरुद्ध कोण म्हणजे 180 अंशाचा कोण. एका तासात एक वेळा, 12 तासात एका तासामध्ये एक वेळा, परत 12 तासामध्ये हा होतो 11 वेळा आणि 24 तासामध्ये हा होतो 22 वेळा. म्हणजे एका दिवसामध्ये 180 अंशाचा कोन किंवा विरुद्ध कोन एका दिवसात किती वेळा होतो? 22 वेळा एका दिवसात होतो. एका दिवसात असे किती दिवस आहेत? 2 दिवस. मग 22 आणि हे 22 हे घ्या. 22 अधिक 22 44. पण हे बुधवारी सकाळी 8 पर्यंत आलं. 8. आता संध्याकाळी 7 पर्यंत जायचंय. किती पर्यंत? 7 पर्यंत. बघा आता 8 9 10 11 12 1 2 3 परत 4 5 6 आणि 7. हा एका तासात एक वेळा होतो. तास किती झाले बघ? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 तास झाले. मग जर एका तासात एक वेळा होत असेल तर 11 तासात 11 वेळा झाला पाहिजे. पण नाही भाऊ, इथं विरुद्ध कोन मध्ये 6 वाजण्याची स्थिती वजा असते. म्हणून हा 6 कट. राहिले किती मोज? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा नाही बर का, इथं घेतलं आपण. हे किती? 10. 44 अधिक 10 कर. सगळ्यात सोपं किती वेळा होईल? 54 वेळा. पर्याय नंबर 2 बरोबर. किती सोपा केला बघ. अवघडात पडायची गरज आहे का? काहीच गरज नाही. जे दिलंय सकाळचा टायमिंग दिलाय सकाळपर्यंत काढ. तिथून पुढे जाय ना, 2 मिनिटाचा पण वेळ नाही लागणार. तू 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करणार किंवा तू तोंडी करू शकतो. सकाळी 8 ते रात्री 8 12 तास, पण 7च म्हटले 11 तास. 11 मधून 6 वाजणार आहे. ते कट केले, राहिले किती? 54. चलो पुढे बघा आता 3.54 तास हे तास मिनिट व सेकंदात कसे लिहा? एकदम सोपा. हा 3 तासला 3 तास हा बदलणार नाही. हा बघा 3 तास कुठे? बघ, इथं 3 तास आहे, इथं 2 तास आहे. हा पर्याय कट. इथं 3 आहे, इथं 3 आहे. आता सॉल्व्ह करू. पुढे किती तास आहे? 54. काय करायचं बघ, या 54 ला गुणिले 60 करायचे. 60 तासाचं रूपांतर मिनिटात करायचे. नेहमी लक्षात ठेव, तास याच्यानंतर मिनिट आणि मिनिटाच्या नंतर सेकंद. याचं रूपांतर याच्यात करताना गुणिले 60, मिनिटाचं सेकंद मध्ये करताना गुणिले 60 करायचं. बरोबर. मग 0 ला 0, साइन चौक 24 ला 4, 2 गेले 6 पंचे 30 अधिक 2 32. आणि जे काय ह्याच्यातले पहिले 2 अंक असतील ना, पहिले 2 अंक ते असतील तुझे मिनिट. किती मिनिट? 32 मिनिट. 32 मिनिट कुठं दिसतंय बघ? इथं 30 मिनिट आहे. हे बघ, हा पण कट. या 2 ठिकाणी 32 दिसतंय.
आता परत काढू, सेकंद काढू. राहिलेले किती अंक आहे आता? 40. या 40ला गुणिले परत 60 करायचे. हा एक आणि हा एक, 2 शून्य, साइन चौक 24. आणि जे पहिले 2 अंक असतील हे पहिले 2 अंक असतात सेकंद. 24 सेकंद. मग 3.54 तासचं रूपांतर 3 तास 32 मिनिट 24 सेकंद. पर्याय नंबर 1 दिसतो. 1 बरोबर, पर्याय नंबर 3 4 चुकीचा. समजला? काय केलं? 54 होतं, 54ला गुणिले 60 केलं, हे आलं 3240. जे पहिले 2 अंक असतात ते झालं तुमचं मिनिट. परत राहिलं 40ला परत 60ने गुणले, जे पहिले 2 अंक आले ते सेकंद. समाप्त. चलो आणखी एक दाखवतो. बघा 4.32 हे 4 तास फिक्स, हे बदलणार नाही. राहिलं 32. मग या 32ला गुणिले किती करायचे? 60 करायचे. आता सांगितलं. शून्याला शून्य, 6 गुणिले 2 12, 1 गेला सायंत्रिक 18 अधिक 1 19. या 19 मधले जे पहिले 2 अंक असतील हे झाले तुमचे मिनिट. 19 मिनिट. आता बघ कुठं दिसतंय? 4 तास 19 मिनिट. इथं एक आहे 4 तास 19 मिनिट, 4 तास 19. हा दुसरा एकट, चौथा एकट. असं तुम्हाला बाय ऑप्शननी कसं करायचं बघ. राहिले पुढं किती? 20. या 20ला गुणिले किती करायचे? 60. 1 आणि 1 2 शून्य, 6 दोन्ही 12. आणि या 12 मधले जे पहिले 2 अंक असतील हे असते तुमचे सेकंद. म्हणजे 4.32 तासाचं रूपांतर 4 तास 19 मिनिट आणि 12 सेकंद. 4 तास 19 मिनिट 12 नाहीये, हा कट. पर्याय नंबर 3 बरोबर, 12 सेकंद. समजला का? बघा, ज्यावेळेस तुम्हाला खालचे दिले आणि वरचे काढायचे म्हटलं का, बाय ऑप्शननी काढायचे. बाय ऑप्शन. समजला? आला पा विरुद्ध कोण आला. विरुद्ध कोण 10 वाजून 25 वाजण्याचा विरुद्ध कोण किती? एकदम सोपा आणि एकदम असा एकदम भयंकर क्वेश्चन आहे. विरुद्ध कोण काढायचा आहे ना, पहिल्यांदा काय करायचं माहितीये का? 10 वाजून 25 मिनिटाचा आपण साधा सिंपल जसा कोण काढतो ना तसा काढून घ्यायचा. साधा कोण कसा? 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. ओके. आता बघ काय होईल. 30 गुणिले तास, 30 गुणिले तास, तास किती आहेत भाऊ? 10. वजा 11/2 गुणिले मिनिट किती आहेत? 25. आपण एकदम साधा काढतोय, विरुद्ध काढत नाही. 10 वाजून 25 मिनिटाचा साधा कोण किती होतो? 30 गुणिले 10 300 वजा बे 1 बे 2 4, हे आलं 12.5. 11 5 55, 5 गेले. 11 2 22 अधिक 5 27, 2 गेले. 11 1 11, 11 आणि 2 13, 1 पॉइंट 137.5 आलं. मग या दोघांची वजाबाकी काय येईल? कर आता वजाबाकी. 300 मधून किती वजा करायचे? 137.5. हा पॉइंट इथं 0, इथला 1 इथं गेला, 10तून 5 गेले 5, इथं राहिले 9, 9तून 7 2, 9 मधून 3 गेले 6, 2 मधून 1 गेला 1. तुमचा साधा कोण आला? साधा तो येतो साधा कोण 162.5 अंश. किती अंश? 162.5 अंश. असा साधा सिंपल. 10 वाजून 25 मिनिटाचा साधा कोण 162.5. तुला विचारलाय विरुद्ध कोण. विरुद्ध कोण म्हटलं, विरुद्ध कोण काय करायचं माहिती? साधा कोण काढायचा आणि तो 360 मधून वजा करायचा. एकदम सोपं. 360 मधून वजा 162.5 किती येईल? इथं इथं 10तून 5 गेले 5, 9 राहिले, 9तून 2 7, 5 राहिले, इथलं एक इथं 15तून 6 गेले, 15तून 6 गेले 9 आणि 2 मधून 1 गेला 1.
197.5 पाहिजे, पण इथं कुठं दिसत नाही. पण तुमचं उत्तर असेल 197.5. समजला? साधा काढायचा आणि 360 मधून वजा करायचा. बघ, 11:35 साधा काढायचा. आता काही विद्यार्थ्यांना सर साधा काय आम्हाला समजत. बघ बघ लक्ष, मी सांगतो. हे 12, हे 6, हे 3, हे 9, इथं 10 असेल आणि इथं 11 असेल. बरोबर? किती म्हटले? 11:35 म्हणजे हे 7. बरोबर? आता बघ, 11:35 म्हणजे तुझा हा आहे मिनिट काटा आणि हा कुठंतरी हा थोडाफार इथं मध्ये असेल. विरुद्ध कोण म्हणजे तुला हा कोण विचारलाय त्यांनी. कोणता कोण? हा कोण. हा. पण तू हा कोण काढून घे. हा कोण, हा दोघांच्या मधला कोण. मिनिट काटा आणि तास काटा 11:35 दोघांमध्ये किती अंशाचा होतो? आणि हा जो निघाला तो पूर्ण गोल 360 असतो, त्याच्यातून वजा कर म्हणजे तुझं उत्तर भेटल. पहिला काय करायचा? हे बघ, हा काढून घेऊ. पहिला ना हा काढून घेऊ. हा वाला मधला 11:35 कसा काढतो? 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. 30 गुणिले तास, तास किती आहेत? 11 वजा 11/2 गुणिले मिनिट, मिनिट किती आहेत? 35. 11 त्रिक 33, 330 अंश वजा बे एक बे, बे एक बे उरला एक, बे 7 14, हे आलं 17.5. भाग द्या तुम्ही. बघा, 11 गुणिले 17.5 गुणाकार 11×5 = 5 गेले. 11×7 = 77 अधिक 5 82, 8 गेले. 11×1 = 11, 11×8 = 19, एक संख्या सोडून पॉइंट 192.5. साधा कोण काय येईल बघ? 330 मधून 192.5 वजा कर म्हणजे तुझा साधा कोण भेटल तुला. एकदम साधा म्हणजे हा इथून इथपर्यंतचा कोण भेटल. हा 330 मधून 192.5 वजा करायचे. वजा बाकी कर. हा पॉइंट 0, इथला एक इथं, 10तून 5 गेले 5, इथं राहिले 9 मधून 2 गेले 7, इथं राहिले 2, इथलं एक इथं, 12तून 9 गेले 3, इथं राहिले 2 मधून 1, 137.5 हा साधा कोण आला. तुला विरुद्ध विचारलाय. विरुद्ध म्हटलं की 360 मधून 137.5 वजा कर. येणारी वजाबाकी तुझी असेल काय होईल बघ. इथला एक इथं, 10तून 5 गेले 5, पॉइंटला पॉइंट. बरोबर? परत इथं राहिले 9, 9तून 7 2, 5 राहिले, 5 मधून 3 गेले 2, 3तून 2. तुझं उत्तर 222.5. विरुद्ध कोण विचारला, साधा काढायचा आणि त्याला 360 मधून वजा करायचा. 222.5 पर्याय नंबर 1 बरोबर. समाप्त. समजलं? पुढे हा आपण लसावी आणि मसावी LCM बरोबर करे. LCM LCM म्हणजे लसावी आणि मसावी. या टॉपिक मध्ये सिग्नलचा प्रश्न होता किंवा गोल वगैरे फिरायचा प्रश्न होता तसा. 3 घड्याळाचे अलाराम 8 PM या वेळानंतर क्रमानंतर 4 मिनिट, परत 14 मिनिट व 28 मिनिटानंतर वाजतात, तर त्या तिन्ही घड्याळात पुन्हा एकदाच कोणत्या वेळेला अलाराम वाजतील? म्हणजे मी तिथे घेतला होता एक सिग्नल 10 सेकंद, 12 सेकंद, 15 सेकंदाच्या फरकाने बदलतात, तर तिन्ही सिग्नल परत एकत्र किती वेळांनी बदलतील असा प्रश्न होता. सेम तसाच टाईपचा हा घड्याळमध्ये काय करायचो आपण? लसावी 4 14 त्यानंतर होता 28. बरोबर? लसावी काढायचा आहे. या तिन्ही संख्याला भाग जातो 2 ने. कितीने भाग जातो? 2 ने. बे 2 4, बे 7 14, बे 1 बे आणि बे 4 8. परत बघ कितीने जाईल?
परत जातो 7 ने. हा 2 ला 2 भाग जात नाही म्हणून 7 एक 7, 7 दोन्ही 14. आता परत भाग जातो, परत इथं भाग जातो 2 ने. बे एक बे, 1 ला 1, बे एक बे. लसावी काय येईल? लसावी जो असेल तेवढ्या वेळांनी हे सिग्नल बदलणार आहेत. इथं मिनिट आहे तर मिनिटच उत्तर भेटणार. 7 दोन्ही 14 आणि 14 दोन्ही 28 मिनिटानंतर हे 3 अलाराम परत एकत्र वाजणार आहेत. सुरुवातीला 8 वाजता वाजले होते, आता 28 मिनिटांनी वाजणार आहेत. मग पुढची वेळ असेल 8 वाजून 28 मिनिट. पर्याय नंबर 3 बरोबर समाप्त. हा मी तुमचा कुठं घेतला होता? लसावी आणि मसावी या टॉपिक मध्ये. समजला का बघा. ओके, चलो पुढे परत बघा तोच आहे. 6 AM सकाळी 10 मिनिट, 30 मिनिट व 45 मिनिट. तर तिन्ही घड्याळात पुन्हा एकदाच किती? लसावी काढू. 10 मिनिट आहे, त्यानंतर 30 मिनिट, त्यानंतर 45 मिनिट. या तिघांना पण भाग जातो 5 ने. कितीने भाग जातो? 5 ने. मग आता 5 ने भाग द्या. 5 दोन्ही 10, 5 सक 30, 5 9 45 झाला. परत 2 ने भाग द्या किंवा 3 ने भाग जातो. 3 ने भाग देऊ आपण. 2 ला भाग जात नाही. 2 ला 2, 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. आता परत भाग जातो. परत भाग 2 ने जातो. बे एक बे, बे एक बे आणि हा 3 ला 3. लसावी बघा. लसावी काय येईल? या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 एक 30, 30 एक 30, 30 त्रिक 90 मिनिटांनी हे अलाराम परत एकत्र वाजणार आहे. किती मिनिटांनी? 90 मिनिटांनी. जेवढा लसावी असतो तेवढ्या मिनिटांनी. 90 मिनिट म्हणजे तुला समजलं पाहिजे एका तासात 60 मिनिट असतात. एका तासात 60 मिनिट म्हणजे 1 तास 30 मिनिटांनी हे परत बदलणार आहेत. सुरुवातीला 6 ला बदलले होते. 6 मध्ये 1 तास ऍड केला, हे 7 वाजून 30 मिनिटांनी बदलणार आहेत. दीड तास ऍड करा. दीड तास जर 6 मध्ये ऍड केला, 7 वाजून 30 मिनिट. पर्याय नंबर 1 बरोबर. समजला? अशा टाईपचे आपण घेतलेले आहेत. ओके, बघा आता एक घड्याळ प्रत्येक तासाला 15 मिनिट माग पडते. जर ती 1 वाजता बरोबर लावली असेल तर एका तासानंतर. आता 1 वाजता ते घड्याळ बरोबर लावलंय 1 वाजता, तर एका तासानंतर तास काट्यातील व मिनिट काट्यातील फरक किती असा प्रश्न विचारलाय. प्रत्येक तासाला 15 मिनिट मागे म्हणजे एका तासानंतर तिच्या 2 वाजले पाहिजे होते. किती वाजले पाहिजे होते? 2. पण 15 मिनिट माग पडतं म्हणजे त्या घड्याळात 1 वाजून 45 मिनिटे झाली. 1 वाजून किती मिनिटे झाली? 45 मिनिटे. 1 वाजून 45 मिनिट. कारण का एका तासाला 15 मिनिटे मागे. 1 वाजता बरोबर लावलं ते 2 वाजता त्याच्यात 2 वाजतील का नाही? 15 मिनिट मागे म्हणजे 1 वाजून 45 मिनिट. मग याच्यामध्ये तुम्हाला कोण विचारलाय? तास काटा व किती कोण होईल? हो माहित आहे. आता थोडं शॉर्टकट लिहितो. 30h वजा 11/2 m. 30 h किती आहे? h आहे 1 वजा 11/2 m किती आहे? 25. ओके, बघा आता 30 गुणिले 1 30 वजा बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4 हे 5, बे पंचे 10. 11 गुणिले 22.5, 11 पाचे 55, तो 5 गेले. 11 दोन्ही 22, 22 आणि 5 27, 2 गेले. 11 दोन्ही 22 आणि 2 24. किती? 24. एक संख्या सोडून पॉइंट म्हणजे हे आलं 247.5. आता वाजाचं साईन काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही. ओके,
असो बघा आता 247 मधून 30 गेले, जर 30 वजा केले तर 217 राहतील. किती राहतील? 217.5. किती? 217.5. पण भावा हे उत्तर तुझं 180 अंशाच्या वर गेलं. मी तुला पहिल्यांदा सांगितलंय, जर तुझं येणारं उत्तर 180 अंशाच्या वर गेलं तर ते 360 मधून वजा कर. 360 मधून किती वजा करायचे? 217.5. 217.5 वजा काय येईल? वजा बाकी बघ, हा पॉईंट 0, इथला एक इथं, 10तून 5 गेले 5, पॉईंटला पॉईंट 9, 9तून 7 गेले 2, 5 मधून 1 गेला 4, 3 मधून 2 गेले 1, 142.5 पाहिजे. दिसतो का रे कुठं? 142.5 दिसत नाहीये. इथं आपला चुकला तर नाही ना? नाही चुकला, बरोबर आहे ना? ओके, तर उत्तर शेवट असेल तुझं 142.5. ओके, चलो असो, काय अडचण. इथं बघू आपण. चला, प्रत्येक तासाला 25 मिनिट मागे जर 10 वाजता ते घड्याळ बरोबर लावले असेल एका तासानंतर, म्हणजे 10 वाजता जर बरोबर लावले नंतर 11 वाजणार आहे, पण ह्या एका तासामध्ये 25 मिनिट माग पडतंय, म्हणजे त्या घड्याळात 10 वाजून 25 मिनिट माग पडतंय, म्हणजे 35. 10 वाजून किती मिनिट? 35 मिनिट. याचा कोन काढायचा आहे आणि याचा कोन आपण काढलाय. आय थिंक तो 10 वाजून 35 मिनिटाचा कोन काय येईल बघा. 30h वजा 11/2m. 30h किती आहे? 10 वजा 11/2m किती आहे? 35. 30 गुणिले 10 300 वजा हे 35 ला जर 2 ने भाग दिला, हा आला 17.5. 11/5 = 55, हातचे गेले 5, 11×7 = 77 आणि 5 82, 8 गेले, 11×1 = 11, 11 अधिक 8 19, हे आलं 192.5. वजाबाकी कर. 300 मधून 192.5 गेले, राहिले किती? इथं घेतो 300 मधून 192.5. ओके, काय वजाबाकी? हा पॉइंटला पॉइंट 0, इथला एक इथं, 10तून 5 गेले 5, 9 मधून 2 गेले 7, 9 मधून 9 गेला 0, 2 मधून 1 गेला 1, 107.5 आहे का रे भाऊ? मग आता मागच्या क्वेश्चनचं पण उत्तर बरोबर असेल, फक्त तिथं गुणाकार भागाकार काही चुकलेला असेल का बघा तुमच्या भाषेमध्ये. ओके, मी तर दाखवलंय, पण जर चुकू शकतो माझा पण गुणाकार, काही अडचण नाही. परत तोच टाईप आला पा. परत हाही समजून सांगतो. एका घड्याळात तर 5 मिनिटाला 5 सेकंद समोर जाते. एक घड्याळ दर 5 मिनिटाला 5 सेकंद समोर जाते. जर ती घड्याळ 10 वाजता बरोबर लावले असता सायंकाळी 8, सायंकाळी म्हणजे संध्याकाळी, सायंकाळी म्हणजे संध्याकाळी, त्यासो काही अडचण नाही. सकाळी 10 ते संध्याकाळी 8 तास किती? 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तास. किती तास? 10 तास. बरोबर करे? बघ बर. नाही सॉरी, सकाळी 10 ते रात्री 10 हे होता 12 तास, पण 12 तासापैकी संध्याकाळी 8च दिले. किती दिले? 8, हे होता 10 तास. किती? 10. बरोबर का? 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10 तास होता. या दोघांमधला फरक किती तासाचा येतो? सकाळी 10 ते रात्री 8, या दोघांमधला फरक येतो 10 तासाचा. किती तासाचा? 10 तासाचा. किती तासाचा फरक आहे? 10 तास. बघा आता 5 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. किती मिनिटाला? 5. 5 मिनिटाला 5 सेकंद.
आता 5 मिनिटाला 5 सेकंद आहे. तुम्ही मला सांग याचं कन्वर्ट तासामध्ये कर किंवा याचं मिनिटामध्ये कर. 10 तास म्हणजे किती मिनिट? सोपं. 10 तासचं मिनिटामध्ये करायचंय. याला गुणिले 60 कर. हे आलं 600 मिनिट. किती मिनिट? 600 मिनिट. ओके. मग सांगितलंय बघ 5 मिनिटाला 5 सेकंद पुढे. तर 600 मिनिटाला किती सेकंद पुढे? तिरकस. बघ इथं घेतो 600 गुणिले 5 आणि भागिले 5. 5 5 कट. 600 सेकंद आलं. सेकंद. या सेकंदाचं रूपांतर मिनिटात. सेकंद 600 सेकंदाला भागिले 60 कर. 0 0 कट. साइन 60. 10 मिनिट ते घड्याळ पुढे जाणार आहे. किती मिनिट? 10 मिनिट. म्हणजे त्या घड्याळामध्ये रात्री 8 वाजून 10 मिनिटे होणार आहे. किती? 8 वाजून 10 मिनिटे. समजलं? ओके. चलो हा पुढचा सोडवा बघ. चलो तोपर्यंत बघ आता असंच आहे. काय केलंय बघ आता येतं. सकाळी 8 ते रात्री 10 संध्याकाळी. सकाळी किती? सकाळी 8 ते रात्री संध्याकाळी 10 किती तास होतील? या तासामधला फरक 8 ते 8 12 आणि वरचे 2 तास 14 तासाचा फरक आहे. किती तासाचा फरक आहे? 14 तासाचा. आता या 14 तासाला रूपांतर मिनिटात कर. 1 तास म्हणजे 60 मिनिट. मग या 14 तासाचं रूपांतर मिनिटामध्ये गुणिले 60. 14 सक 84. 840 मिनिट म्हणजेच 14 तास. किती तास? 14 तास. त्यांनी काय सांगितले? 4 मिनिटाला 3 सेकंद समोर जाते. 4 मिनिटाला. 4 मिनिटाला किती सेकंद? 4 मिनिट. 4 मिनिटला 3 सेकंद समोर. तर 840 मिनिटाला किती? 840 मिनिटाला किती? तिरकस कर. 840 गुणिले 3. इथं घेऊ आता 840 गुणिले 3 आणि भागिले 4. हे उत्तर भेटणार तुला सेकंदामध्ये. 4 1 4 4 2 8 4 1 4 0. यांचा गुणाकार कर. 21 गुणिले 3. 21 त्रिक 63. 630 सेकंद समोर. सेकंद. आता याचं रूपांतर मिनिटात करायचंय भाऊ. कशात करायचंय? हे क्वेश्चन ना वेळ खावय. कारण का सोपं आहे पण वेळ खावय. सेकंदाचं रूपांतर मिनिटामध्ये करायचे. ते कसं करायचं सांगू? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर तुझं आले 630 सेकंद म्हणजे किती मिनिट? हा तिरकस करायचा. हा करायचा तिरकस. म्हणजे 630 भागिले 60. 0 कट 0 कट. भाऊ तू तुझ्या पद्धतीत पण करू शकतो. मी माझी पद्धत सांगतो बघ आता कसं करायचं. 6 1 6 साइन 60 हे झाले 10. आता वर पूर्ण भाग जात नाही. 63 मधून 60 गेले राहिले 3/6. हे तुझं 10 मिनिट आलं. किती मिनिट? 10. आता सेकंदात कन्वर्ट करायचंय ना. सेकंदात जो अपूर्णांक आला त्याला 60 ने गुण. साइन 60. 10 गुणिले 3 30. म्हणजे 10 मिनिट. 10 मिनिट आणि किती सेकंद? 30 सेकंद. हे घड्याळ पुढे जाणार आहे. तर त्या घड्याळामध्ये रात्री 10 वाजून 10 मिनिट आणि 30 सेकंद ही वेळ होणार आहे. समजलं असेल? बघ आदर्शचे मनगटी घड्याळ व भिंतीवरील घड्याळ. आदर्श हा व्यक्ती मी आहे समज. माझ्या हातातलं वॉच आणि भिंतीमधलं वॉच.
हे समान वेळा दाखवतात. म्हणजे माझ्यामध्ये जी वेळ आहे तीच त्या भिंतीवरील वॉचमध्ये वेळ आहे. भिंतीवरील घड्याळामध्ये 10:05 लिहून घे. 10:05 बरोबर, भिंतीवरील. आणि हातावरील घड्याळामध्ये 11 वाजायला 1 मिनिटे बाकी. 11 वाजायला 1 मिनिटे बाकी आणि हे वाजले. हे दोन असा फरक आहे. एकदम सोपं आहे. काय करायचं, या दोघातला फरक काढायचा. 10 आणि 11 मधला फरक आला 1 तास आणि या दोघांची बेरीज करायची. 5 अधिक 1 6x. मग 6x बरोबर 1 तास आहे. 1 तास म्हणजे किती मिनिट? 1 तास म्हणजे 60 मिनिट. 60 मिनिटाला 6x आहे. मग x बरोबर किती भाऊ? 60 भागिले 6 कर. साइन 60. x बरोबर 10 भेटला. x बरोबर 10. आता त्याच्या घड्याळात किती वाजले असतील? 10 वाजून 5x मिनिटे. 10 वाजून मग 10 वाजून 5 x किती आलाय? x हा 10 आलाय. मग 10 वाजून 5 गुणिले 10 50. 10 वाजून 50 मिनिटे ही वेळ झाली असेल. 10 वाजून 50 मिनिटे. आता तुला काय क्वेश्चन विचारलाय, तर दोन्ही घड्याळे कोणती वेळ दर्शवतात? एक 10 वाजून 50 मिनिटे आणि 11 वाजायला किती मिनिटे कमी? 10 वाजून 50 मिनिटे म्हणजे 11 वाजायला 1 मिनिटे कमी. 10 वाजून 50 मिनिटे, 11 वाजायला 10 मिनिटे बाकी. किती मिनिटे बाकी? 11 वाजायला 10. मग इथं आहे का रे 11 वाजायला 10? नाही. मग तुझं उत्तर पर्याय नंबर किती बरोबर असेल? 2. माझ्या घड्याळात 10 वाजून 50 मिनिटे झाली समज आणि त्याच्या घड्याळात 11 वाजायला 10 मिनिटे बाकी. म्हणजे सेम टायमिंग आहे. सेम, काहीच फरक नाही. तेच प्रश्न आहे. कोणती? तर 10 वाजून 50 मिनिटे. सेम झालाय. परत तोच प्रश्न आलाय. मागचाच प्रश्न रिपीट झालाय. 10 वाजून 5x मिनिटे आणि 11 वाजायला 1 मिनिट. चलो, काय अडचण नाही. बघ इथं घेऊ. किती? 3 वाजून 5x मिनिटे. 3 वाजून 5x मिनिटे बरोबर. आणि 4 वाजायला 7x मिनिट. 4 वाजायला 7x मिनिटे. मी आताच काय सांगितलं की या दोघांमधला फरक घ्या. या दोघांमधला फरक आला 1 तास आणि या दोघांची बेरीज करा. 7 अधिक 5 12x. ओके. आता रूपांतर करा. एका तासाचं रूपांतर मिनिटामध्ये, कारण का इकडं मिनिट आहे म्हणून. 1 तास म्हणजे 60 मिनिट. 60 मिनिटाला 12x आहे. मग x बरोबर किती काढायचं आहे? तर 60 भागिले 12. 12 पंचे 60. x बरोबर किती आला? 5 हा. बरोबर. मग त्या घड्याळामध्ये तुला विचारलंय एकच वेळ दर्शविते, तर ती वेळ कोणती? तर बघ भाऊ, x बरोबर 5 आलाय. 3 वाजून 5x मिनिटे म्हटले. 3 वाजून किती मिनिटे? 5x. हा 3 वाजून 5. या दोघांमध्ये गुणाकार असतो. x म्हणजे 5. म्हणजे 3 वाजून 5 25 मिनिटे. 3 वाजून किती मिनिटे? 25 मिनिटे. आहे का? पर्याय नंबर 3 बरोबर. समाप्त. कसं येऊ दे ना, कसं आला तरी तुला समजला पाहिजे. सेम तोच आहे. बघ, 2 वाजून 3x मिनिटे आणि 3 वाजायला 5x मिनिटे कमी. काही अडचण नाही. या दोघातला फरक घ्यायचा. हा फरक आला 1 तास आणि या दोघांची बेरीज करायची. 5 आणि 3 8. बरोबर. आता बघ, 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 60 मिनिटे बरोबर 8x. किती x? 8x.
आता एक्स काढायचा आहे भाऊ, तुला एक्स काढायचा, एक्स काढून घे, काही अडचण नाही. मग एक्स काय येईल बघ, 60/8 भाग दे 8×7=56 उरले 4.40 झाले, 8×45 7.5 हा एक्स आला तुझा. काय आला? एक्स. मग तुला म्हटलंय त्या घड्याळामध्ये किती वाजतील भाऊ? एकदम सोपं आहे. 2 वाजून किती मिनिटे दिलीत? 2 वाजून 3x मिनिटे दिलीत. 2 वाजून किती मिनिटे? 2 वाजून 3x. हा 2 ला 2 घे, 3 x किती आलाय तुझा? 7.5. या दोघांचा जर मी गुणाकार केला ना, तर याचं उत्तर येणार 2 वाजून 22.5 मिनिटे. हे पर्याय नंबर 2 बरोबर. समाप्त. गुणाकार कर. काय येतो बघ? 3×5 = 5, हातच्या गेला 1, 7 × 21 22, 22.5 म्हणजेच हे तुझं 2 वाजून 22.5. ओके, समजला? चलो थोडे बाकी आपला एकमेकाच्या विरुद्ध बाजूला. आता हे प्रश्न महत्वाचा आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं का बघा, विरुद्ध कोण म्हणजे 180 अंशाचा कोण. एका तासामध्ये 1 वेळा होतो, 12 तासात 11 वेळा होतो. का बरं कमी होतं याचं कारण सांगतो मी आता. बघा, 6 वाजण्याची स्थिती वजा का बरं केली होती, काय नाही, या गोष्टी सगळ्या. आता मी फक्त हे काढून दाखवतो, बाकीनं तुम्ही काढायच्या. तुम्ही विरुद्ध कोण, एक फॉर्म्युला लिहायचा एकदम सोपा, 30h वजा 11/2m विरुद्ध कोण किती अंशाचा असतो भाऊ? 180 अंश. पुढे 180 अंश टाकून दे. ओके, एवढंच टाक आणि समाप्त कर. एकदम. h किती असेल बघ? 30 गुणिले h असेल, h हा तुझा आहे 4 वजा 11/2 m माहिती नाही, m ला m बरोबर 180. कसाही प्रश्न येऊ दे, एकदा हे 180 अधिक मध्ये घ्यायचे आणि एकदा वजा मध्ये घ्यायचे. एकदा कशात घ्यायचे? अधिक मध्ये, आणि एकदा वजा मध्ये घे, म्हणजे तू उत्तर चुकणार नाही. चलो, काय असं अडचण नाही. झाला. आता मी काय करतो, याला वजा घेऊन टाकतो. एकदा वजा म्हणजे उत्तर लगेच निघून जाईल. हे आलं 120 वजा 11/2 गुणिले m बरोबर हे वजा 180. ओके, आता थोडं चेंजेस करतो, थोडा स्टेप वाढल, काय अडचण नाही. इथं घेतो हा वजा 11/2m ला 2m बरोबर हे वजा 180. हे अधिक 120 तिकडे गेले, वजा 120 झाले. वजा 120 आणि वजा 180 वजा जरी असलं तरी त्यांची बेरीज होते. ही बेरीज झाली 300. भाऊ हे वजा आहे आणि हे वजा 11/2m आहे. दोन्हीकडे तुझ्या वजा आहे, हे अधिक झालं. मग फक्त भागिले गुणिले कर. m बरोबर 300 ला हे भागिले 2 वर गेले गुणिले 2 आणि हे भागिले 11. भाग दे 300 गुणिले 2 600, 600 भागिले 11. आता भाग दे याचा 11×5=55 उरले किती? 5 50 झाले, 11×4 44 उरले 6/11. म्हणजे तुझ्या घड्याळात 4 वाजून 54 अपूर्णांक 6/11 मिनिटेला हा कोण होणार आहे? 54. 4 वाजून 54 कुठे? हा बाकी ते पर्याय नंबर किती? 4 बरोबर. 4 वाजून 54 अपूर्णांक 6/11. काय करायचं बघ, जर नसेल ना इथं एकदा अधिक वापरायचा, अधिक 180, किंवा एकदा वजा वापरायचा. याच्याशिवाय तुला सोपी स्टेप भेटणार नाही भाऊ, कारण काही गणित खूप महत्वाचे. वाटलं मी याच्यावर आणखी तुला पूर्ण शिकवेल, पण मग जे काय आजचं गणित मी घेतलंय ते खूप गरजेचं. तोच प्रश्न आला पाहिजे 4 ते 5च्या दरम्यान. त्याचे उत्तर हेच आहे. बरोबर, आत्ताच घेतला आपण. आता बघ, 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा तंतोतंत एकमेकावर म्हटलं ना 0 अंशाचा कोण.
किती वाजता होतो, डॉट किती वाजता होतो असा. शून्य अंशाचा कोण एका तासात 1 वेळा होतो, एका तासात 1 वेळा, आणि 12 तासात 11 वेळा होतो. वजा 1 झाला ना, आणि 24 तासात 22 वेळा होतो. स्थिती 12 वाजण्याची वजा 12 वाजण्याची स्थिती. मग या शून्य अंशाचं म्हटलं ना, लक्षात ठेव 60h भागिले 11 एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं. बघ 60 h म्हणजे गुणिले h हा 4 आहे, हे गुणिले 4 आणि भागिले 11. दोघांना भाग दे, येणारं उत्तर हे तुझं असेल 60 गुणिले 4 240 भागिले 11. 11 दोन्ही 22, उरले किती 2 20 झाले. 11 एका 11, 20 मधून 11 गेलेला राहिले 9/11 म्हणजे 4 वाजून 21 अपूर्णांक 9/11 ला शून्य अंशाचा कोन होईल किंवा ते दोन्ही काटे तंतोतंत एकमेकावर येतील. 4 वाजून 21 अपूर्णांक 9/11. पर्याय नंबर किती बरोबर? पर्याय नंबर 2 बरोबर. 2. समजला का बघ? जर तंतोतंत किंवा शून्य अंशाचा कोन म्हटला ना, डोळे झाकून हा फॉर्म्युला एवढा लक्षात ठेव. 60h भागिले 11 हा फॉर्म्युला ना तुमच्या याच्यावरून तयार झालाय. 30h वजा 11/2m तंतोतंत म्हटले म्हणून शून्य समा, याच्यावरून हा फॉर्म्युला तयार झालाय. कसा बघायचा आहे? दाखवू प्रूफ करून? बघू, लक्ष प्रूफ करून दाखवतो. याच्यावरून हा फॉर्म्युला 30h वजा 11/2m बरोबर 0. ओके, सोपं. बघ हा अधिक 30 आहे, तिकडे गेला की वजा झाला. 11/2m ला m हा वजा 30h झाला, बरोबर. परत जर इथं वजा आहे, इथं वजा आहे, हे अधिक झालं. झालं का? परत मग m बरोबर हा 30h ला 30h भागिले 2 वर गेले गुणिले 2 आणि गुणिले 11 खाली आले भागिले 11. प्रूफ करून दाखवतोय. 30h गुणिले 2 60h भागिले 11. भाऊ आरला करे, तो फॉर्म्युला मी काय तुला असाच सांगितला नव्हता. तो फॉर्म्युला तंतोतंत म्हणजे पुढे शून्य अंश घ्यायचं. अधिक आहे तर वजा झालं, दोन्ही वजा वजा अधिक भागिले 2 गुणिले भाग दिला. हे आलं तुला शॉर्टकट भाऊ. तर तुला आता नाही आला तर माझ्याकडे ये. आता याचा तू सोडव, मी तुला तरी एकदा दाखवतो. लक्षात ठेव 60h भागिले 11 किती? 60h भागिले 11. 60 गुणिले h किती भाऊ? h हा 3 आहे, गुणिले 3 भागिले 11. 60 गुणिले 3 सायंत्रिक 18 हे आलं 180 भागिले 11. या दोघांना भाग दे. 11 1 11, उरले किती? 7 70 झाले. 11 सक 66 राहिले 4/11 म्हणजे तुझं उत्तर असेल 3 वाजून 16 अपूर्णांक 4/11 मिनिटाला डॉट ते काटे तंतोतंत एकमेकावर असतील. आता मी तुला मधले काढून दाखवले, बरोबर. आता तू जे असतील ना 12 पासून सुरुवात कर. 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 पूर्ण काढ. कुठेतरी डबल येईल, त्यावेळेस तुला समजून. अरे 90 अंशाचा कोन तसाच फॉर्म्युला घ्यायचा. बघ इथंही सांगतो तुला, तुझ्याही लक्षात येईल. 90 म्हटलं 30h वजा 11/2m. 90 म्हटलं की भाऊ पुढं 90 घ्यायचं. समज पुढं काय घ्यायचं? 90. एवढंच. आता इथं तुला माहिती पाहिजे 90 अंशाचा कोन एका तासामध्ये 2 वेळा होतो, म्हणजे ते तुला इथं दोन्ही वेळा काढायचे. दोन्ही वेळा वेगवेगळे. एकदा अधिक 90, एकदा वजा 90. बस, काहीच करू नको. 30 h किती आहे? h आहे 7 वजा 11/2m ला m बरोबर 90. बघ एका प्रश्नावरून तू 100% बाकीचे काढून घे. 7 21 हे 210 वजा 11/2m ला m बरोबर 90 अंश. ओके. आता अधिक 210 तिकडे गेल्या वजा होणार आहे.
बरोबर का नाही? मग इथं राहिला -11/2 बरोबर 90 वजा 210. वजाबाकी कर. आता इकडं बघ, खूप महत्वाचं आहे हा. 210 मधून 90 गेले, राहिले किती? वरचे 10, 80, 120 राहिले. मग ते वजा राहतील का अधिक राहतील सांग बर. कारण का मोठी संख्या ही आहे, वजा राहतील. वजा वजा 120 आणि इकडं असेल तुझं -11/2 परत बघ, इकडं वजा इकडं वजा, हे झालं अधिक. भागिले गुणिले कर, येणार उत्तर तुझं यम बरोबर 120 ला गुणिले 2 भागिले 11. 120 गुणिले जर 2 केले तर भाऊ हे झाले 240. किती झाले? 240 भागिले 11 भाग दे. येणार उत्तर हे तुझं काय उत्तर असेल बघ. एकदा परत समजून घे. 11 दोन्ही 22, उरले 2 20 झाले. 11 एका 11, राहिले 9/11. म्हणजे पहिल्यांदा 7 वाजून 21.9/11. 21.9/11. बाकी कुठं आहे का? आहे, इथं पण आहे. हा, इथं पण आहे. हा काढला तू 1चा, बरोबर. आता दुसरा काढून बघू कोणतं बरोबर येतंय. तिथं आधी घेतलं ना, एकदा वजा घे. सोपं आहे. थोडा किचकट आहे भाऊ, पण मग कसं आहे, महत्वाचं आहे म्हणून घेतलाय. 30h वजा 11/2 बरोबर वजा 90. एकदम सोपा. 30 h किती आहे? h आहे भाऊ 7 वजा 11/2 ला बरोबर वजा 90. ओके, झालं. पुढे बघ आता. 7×21 हे 210 वजा 11/2 बरोबर वजा 90. एक एक स्टेप दाखवतोय. पुढं बघ, ही अधिक संख्या आहे, तिकडे गेल्याच्या बाद वजा होणार आहे. इथं राहिला वजा 11/2 बरोबर हे वजा 90 ला वजा 90. ही अधिक आहे, तिकडे गेली वजा 210. आता मी तुला कन्सेप्ट सांगितली, जरी वजा वजा असेल तरी बेरीज करायची. 210 अधिक 90 हे झाले वजा 300 आणि इकडे वजा 11/2. दोन्ही साईडला वजा आहे, हे पण अधिक झालं, हे पण अधिक झालं. ओके, मग काढ आता. यम बरोबर 300 गुणिले 2 भागिले 11. 300 गुणिले 2 दोघांचा गुणाकार 600. 600 ला भाग दे 11 ने, काय उत्तर येईल बघ. 11×5=55, उरले 5, 50 झाले. 11×4 44. 50 मधून 44 गेले, 6/11. म्हणजे दुसरा जो कोण असेल 7 वाजून 54.6 मिनिटाला होईल. मी तुला आता याच्यात दोन्ही कोण काढून दाखवले भाऊ, हे तुला समजलं पाहिजे. फक्त एकदा वजा 90 घ्यायचे, एकदा अधिक 90 घे. डॉट किती वाजता कोण झालं हे समजल. असाच प्रश्न पुण्याच्या कारागृहाला विचारलेला आहे, तो पण विरुद्ध अंशाचा. तो तुम्ही एकदा बघून घ्या. तो का 2 आहे, एकदा 54 आणि एकदा हे. तर याचं उत्तर पर्याय नंबर 1 बरोबर आहे. आता मी तुम्हाला 0 अंशाचा पण शिकवला, 90 अंशाचा पण शिकवला, विरुद्ध अंशाचा पण शिकवलाय. बाकी तुम्ही काढून घ्या. जर नाही आले तर आपण 100% परत याच्यावर आणखी एखादी लेक्चर युट्यूबला लाईव्ह मध्ये घेऊ. आणि तुमचा हा घड्याळ टॉपिक इथं संपला असं जाहीर करतो. समजत असेल तर आपली ही जी काही बॅच असेल तर 100% गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.